जत तालुक्यातील माडगाळ गावातील तिप्पण्णा माळी याने पत्नीबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली। जत येथे कौटुंबिक वादातून राधाबाई तिप्पण्णा माळी राहणार माडगाळ हिला राहत्या घरी गळा आवळून विड्याने व दगडाने डोक्यात वार करून जागीच ठार करण्यात आले व आपल्यावर खुनाचा आरोप येऊ नये म्हणून संशयित आरोपी पती तिप्पण्णा गंगाराम माळी व सवत विमलाबाई तिप्पण्णा माळी दोघे राहणार माडगाळ या दोघांनी सदर प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होत असताना पहाटेच्या वेळी ये जा करणाऱ्या लोकांची चाहूल लागल्याने प्रेत शेजारच्या घरासमोर टाकून संशयित आरोपी तेथून पळून गेला। या घटनेची माहिती सकाळी समजल्यावर गावातच राहणारा मयताचा भाऊ शरणप्पा विठ्ठल कोरे यांनी उमदी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली। या निर्गुण खुनाच्या आरोपाखाली संशयित पती व सवतीस उमदी पोलिसांनी ताब्यात घेतले। घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पती तिप्पण्णा माळी याचे मयत राधाबाई हिच्याशी 20 ते 25 वर्षापूर्वी विवाह झाला होता। लग्नानंतर थोड्या वर्षापर्यंत त्यांचा संसार सुरळीत होता। त्यानंतर या दोघात कौटुंबिक वाद होऊन मयत राधाबाई माळी या गेल्या 10 ते 11 वर्षापासून पतीपासून विभक्त राहून उडगी येथे भावापाशी राहत होती। त्यानंतर संशयित आरोपी तिप्पण्णा गंगाराम माळी याने विमलाबाई हिच्याशी विवाह केला। पण गेल्या वर्षी गावातील काही लोकांनी मयत राधाबाई व तिप्पण्णा यांच्यात मध्यस्थी करून समेट घडवून आणली व तिला परत माडगाळ येथे तिप्पण्णा हिच्यासोबत ठेवले। मात्र सुरुवातीच्या काही दिवसानंतरच पती तिप्पण्णा व सवत विमलाबाई यांच्याबरोबर दररोज राधाबाईचा कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होऊ लागला। दररोजच्या भांडणाला कंटाळून तिप्पण्णा व विमलाबाई या दोघांनी मिळून राधाबाईचा गुरुवारी मध्यरात्री निर्गुण खून केला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले। पण संशयित आरोपी मात्र मी काही केले नाही असा आविर्भावात घटनास्थळी थांबले होते। त्यामुळे पहिल्यांदा हा खून दुसऱ्या कोणीतरी केला आहे असे भासवण्याचा आरोपीचा प्रयत्न वाया गेलाय। संशयित आरोपी व त्याच्या दुसऱ्या पत्नीस ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर गुन्हा केल्याचे कबूल केले। नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। घटनास्थळाला जत उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुर्डे यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व उमदी पोलीस ठाण्याचे सपोनी भगवान शिंदे व PM सापंगे या पुढील तपासासाठी निर्देश दिले।